स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्यासंदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली. म्हणले जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का? माझा उल्लेख करण्याचा काय अधिकारी समजलं या सगळ्या चर्चेत ते कुठंच नव्हते. त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकारी मला माहिती. पवार साहब, यही सवाल जो है हिंदी में है, मर्जर को लेके, विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में और अब जो कि दुखद घटना हुई है. बिल्कुल नहीं, आप कैसे गलत है, ऐसी बात कुछ नहीं थी. हमारे साथी जयंत पाटिल और अजीत दादा कुछ इशू पर बातें करते थे, इससे ज़्यादा कुछ नहीं. प्रफुल्ल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रकारात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढण्याबाबत चर्चा होती, विलिनीकरणाबाबत अशी काही चर्चा होती? मला माहीत नाही, त्यांना सुचवलं. सर, एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का, किंवा ही सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे? असं आहे की आम्हाला लोकांच्या समोर सुद्धा सरकत आहे, त्यातनं परस्परांना निधी देणं आणि पुढं कसं जायचं याचं आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाही. साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थितीत काय भावना आहे? कारण ज्या दिवशी शपथविधी एवढा आनंद आहे, संधी दिली